मित्रांनो, बिग बॉस मराठीशी रिलेटेड सध्याची सर्वात मोठी अपडेट म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री. घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर संग्राम चौगुलेचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. संग्राम सारखा जगविख्यात बॉडी बिल्डर घरात आला म्हणजे अरबाज वैभव सारख्या स्पर्धकांची आता काही खैर नाही, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने संग्राम चौगुलेला टॉप 5 मध्ये कोणते स्पर्धक असतील असा प्रश्न विचारला. रितेश देशमुखच्या ह्या प्रश्नावर अभिजित सावंत, निक्की तांबोळी, सूरज चौहान, अरबाज पटेल व जान्हवी किल्लेकर हे 5 स्पर्धक अनुक्रमे टॉप 5 मध्ये असतील असे संग्रामने म्हटले. अभिजितला प्रथम क्रमांकावर का निवडलं याचं कारण सांगताना संग्राम म्हणाला की अभिजित दोन्ही टीमला सांभाळून चालला आहे. दोन्ही टीम मधील स्ट्रॅटेजी त्याला कळतात. टीम ए मध्ये जहालवादी माणसं आहेत, त्यांच्यात फक्त भांडखोरपणा आहे, पण ती टीम देखील स्ट्रॉंग आहे. टीम बी मधील माणसं इमोशनल आहेत. अभिजितला भावना सांभाळता येतात आणि ज्यावेळी त्याला वाटतं की आपल्याला काहीतरी धोका आहे त्यावेळी निक्कीला समोर करून त्याला स्वतःला वाचवता येतं. त्यामुळे तो पहिल्या स्थानावर येईल असं मला वाटतंय. निक्की तांबोळीविषयी संग्राम म्हणाला की कोणी वंदा कोणी निंदा, कॅमेरा समोर दिसणं हाच माझा धंदा असं तिचं आहे, त्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर येईल. सूरजला महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबा आहे. त्याचं काम चांगलं आहे. त्याची कामं तो चांगल्या पद्धतीने करतो. फक्त त्याला लवकर गेम कळत नसल्यानं तो मागे पडतो, परंतु तो टॉप 3 पर्यंत मजल मारेल असं मला वाटतंय. अरबाज पटेल बद्दल बोलताना संग्राम म्हणाला की आता ज्या काही गोष्टी स्क्रीनवर चालू आहेत त्या मलाच नाही तर कोणालाच आवडत नाहीये. हा रियालिटी शो आहे. कुठल्याही एका शो साठी आपण काहीही करण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन लोकांना काय दाखवणार आहोत हे बघितलं पाहिजे. पण त्याचं फॅन फॉलोईंग जास्त असल्यानं तो 4थ्या स्थानी येऊ शकेल असे मला वाटते. 5व्या स्थानासाठी त्याने जान्हवी किल्लेकरचे नाव घेतले. ह्या मागील कारण सांगताना तो म्हणाला की जान्हवीनं 5 आठवडे घालवले आहेत. आता ती कमबॅक करत आहे. आता ती एकटीच अशी आहे जी निक्कीला टक्कर देऊ शकते. मित्रांनो, संग्रामने घरातील स्पर्धकांची जी रँकिंग दिली आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.